नमस्कार मित्रांनो, मी अविनाश तुमचं स्वागत करतो पुन्हा एका जबरदस्त शानदार भन्नाट व्हिडिओमध्ये। आज डे 2 आहे आणि एपिसोड 2। तर आज आम्ही जाणार आहे वेलकम टू गोकर्णा। आज आम्ही जाणार आहे बीचेसवर। 2 बीच एक्सप्लोर करायचा प्लॅन आहे, एक फोर्ट एक्सप्लोर करायचा प्लॅन आहे। आता 10:30 वाजलेले, रेडी होणार आहे आणि निघणार आहे। नाश्ता झालेलाच आहे। सो मी आत्ता पिलियन आहे, लोकलमध्येच फिरायचं आहे, त्यामुळे मी बाईक माझी घेत नाही आहे। आजचा जो पहिला स्पॉट आहे तो म्हणजे हा मिर्झान फोर्ट आपण एक्सप्लोर करूया। तर हा गेट आहे, गेटच्या तिथून आत एंट्री करूया आणि आत जाऊया। आणि गर्दी बघा, इथे चक्क बस भरून लोक येतात आहेत, पब्लिक। आणि हॉटेलपासून जास्त लांब नव्हतं, 1 किलोमीटरच्या अंतरावरच होतं। तर तुम्ही फोर्ट बघा यार, काय सुंदर असा हा फोर्ट आहे। सकाळी 8 वाजल्यापासून तर संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत या किल्ल्याला भेट देऊ शकता। हे ह्या किल्ल्याचे मुख्य प्रवेशद्वार आहे। गेटमधून आत आल्यावर 10-15 पायऱ्या आहेत, त्या पायऱ्यांवरूनच आपण गडाच्या तटबंदीवर जाऊ शकतो। पहिल्या गेटमधून आत आलो की इथून असा बुरुज लागतो, या बुरुजातून आत जायचंय आणि इथे एक असा आत जायला रस्ता आहे, आय डोंट नो काय ते पण बघूया। या किल्ल्याच्या पहिल्या भव्य बुरुजाच्या दरवाजातूनच किल्ल्याच्या आत प्रवेश करता येतो। हा जो फोर्ट आहे हा 11.8 एकरमध्ये पसरलेला आहे। या किल्ल्याची निर्मिती कोणी केली त्याची कुठेही रेफरन्स नाही, पण शेवटच्या काळात हा किल्ला मराठ्यांच्या ताब्यात होता आणि मराठ्यांकडून ब्रिटिशांनी हा किल्ला त्यांच्या ताब्यात करून घेतला होता। हा या किल्ल्याचा आतील भाग आहे। समोर जी ही विहीर दिसतीये, त्या विहिरीच्या बाजूला जो बुरुज आहे तिथेच फ्लॅग होस्टिंग होते। तर ह्या पायऱ्या चढून आपण या बुरुजावर जाऊया। हा किल्ला शहराजवळ असल्यामुळे ह्या किल्ल्याला वीकेंडला खूप गर्दी असते, त्यामुळे प्रयत्न करा की ह्या किल्ल्याला मंडे टू फ्रायडे व्हिजिट करा। या टेहळणी बुरुजावरून किल्ल्याचा समोरचा भाग नीट निहाळता येतो। गडावर बघण्याचे ठिकाण म्हणजे ह्या गडावरचे बुरुज, तटबंदी आणि 2 विहीर। किल्ला खूप मोठा होता आणि बघण्यासारखा होता, पण आमचा जो टायमिंग होता तो खूप चुकीचा होता। म्हणजे दुपारच्या टाईमला आणि आसपास 40+ टेम्परेचर होतं आणि त्या ह्याच्यात खूप एकदम गरमीने हैराण केलं। सो आम्ही परत रिटर्न रूमवर आलो, साधारण 3 वाजता रूमवर आलो, जेवलो आणि 4 वाजता झोपलो आणि आता साधारण 5:30 वाजलेले। तर आम्ही 5:30 वाजता एका बीचवर चाललो, इथं एक्सप्लोर करायला, फिरायला। बीचवर गेल्यावर मी तुम्हाला भेटू, कुठला बीच आहे काय दाखवतोस। आणि आत्ता मी माझी TVSची अपाचे काढतोय, श्रीचा भाऊ रोहित तो चालवणार आहे। तर चला। सनसेटला अजून 15 मिनटं बाकी आहेत, बघू आम्हाला सनसेट भेटतोय की नाही। बीच आमच्या हॉटेलपासून 18 किलोमीटर अंतरावर आहे, तर 15 मिनटापासून बाईक चालवतोय। फायनली सनसेट आमचा जायच्या आधी आम्ही पोचलेलो आहे। लोक ह्या बीचला ओम बीच म्हणतात, कारण ह्या बीचचा जो शेप आहे
तो ओमच्या आकारात आहे. असा हा ओमच्या आकारात आहे. सो असा हा बीच आहे. ॲक्च्युली बीचला थोडा उशीर झाला व्हिडिओ काढायला. हे तिघे जेवण करतात आहे. आम्ही दुपारी उशिरा जेवण केलं ना, त्यामुळे मी जेवण नाही करत आहे. सो आजचा रात्रीचं जेवण माझ्याकडून स्किप आहे. तो मित्रांनो, आजचा व्हिडिओ इथंच थांबवतो. डे 2 एपिसोड 2चा व्हिडिओ होता हा. आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक फोर्ट एक्सप्लोअर केला, एक बीच, ओम बीच. ॲक्च्युली तिथे पण अंधार झाला. दिवसाचं इथे खूप गरमी होती, 40+ टेम्परेचर होतं. तर पाहिजे तसा प्लॅन एक्झिक्यूट झाला नाही. ॲक्च्युली सकाळीच खूप उशीर झाला होता आणि त्यानंतर दुपारी गेलो तो टाईमच चुकीचा होता. तर बघू, उद्याचा प्लॅन आता बसून आम्ही डिस्कस करणार आहे. तर व्हिडिओ इथंच थांबवतो. नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा.